आणि आता एक महत्त्वाची बातमी भाजपच्या गोटातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची बैठक बोलावण्यात आली आहे। मुंबई प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीत महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रदेश भाजपचे नेते देखील बैठकीला हजर राहणार आहेत। या बैठकीत निवडणुकीच्या रोड मॅपसह जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या उपस्थितीत भाजपची उद्या एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे। उद्या मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, भाजपची विधानसभा निवडणुकी संदर्भात ही महत्त्वाची बैठक होते, काय अधिक माहिती? विशेषतः भूपेंद्र यादव पुन्हा एकदा उपस्थित राहणार आहे। हेमाली, आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे। महायुतीला आणि विशेषतः भाजपाला ज्या पद्धतीचं अपयश किंवा त्यांना हवं तसं यश लोकसभा निवडणुकीमध्ये मिळू शकलं नाही, यानंतर आता केंद्रातील नेत्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे भाजपा महाराष्ट्रामध्ये। आणि या सोबतच काही महत्वाचे संघटनात्मक बदल करण्यावर देखील जोर देण्यात आलेला आहे। यापूर्वी आपण बघतोय की प्रभारी जे आहेत भाजपाचे त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागवार बैठका लावण्यात आल्या होत्या। आता उद्या एक महत्वाची एकत्रित बैठक लावण्यात येणार आहे। यासोबतच भूपेंद्र यादव यांच्यासोबतच उद्या केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव हे देखील मुंबईमध्ये असणार आहे। आणि यांच्या माध्यमातून आपण बघतोय की निवडणुकीला 90 दिवसांचा कालावधी बाकी आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीला। तर या सगळ्या संदर्भातला 90 दिवसाचा काहीतरी प्लॅन भाजपाच्या वतीनं येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राबवला जाणार आहे। आणि यासाठी ह्या बैठकांचा सिलसिला गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। मात्र उद्याच्या बैठकीकडे विशेष लक्ष असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकानंतर राज्यात पावसाळी अधिवेशन विधिमंडळाचं पार पडलं। यामध्ये काही महत्वाच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या आणि या लोकांपर्यंत या योजना पोहोचतात की नाही याचा आढावा आणि विधानसभेमध्ये नेमकं काय केलं पाहिजे या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये खल होणार आहे। हेमाली, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।